नमस्कार मित्रांनो. अ, आपण जसं डिसाईड केलं आहे की आपण वेगवेगळे समाज सुधारक एक एक कम्प्लीट करत जाणार आहोत, तसंच ह्या वेळेला एक नवीन समाज सुधारकांबद्दल इन्फॉर्मेशन मी घेऊन आलो आहे आणि ते नाव आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल. तर आपण पुढची आपली फर्स्ट स्लाइड बघूया. त्यांच्याबद्दल आपण फर्स्ट स्लाइड मध्ये नेहमीच स्टॅटिक इन्फॉर्मेशन बद्दल बऱ्यापैकी जातो. सो तसंच जर आपण बघायला गेलो तर त्यांचा जन्म हा 14 जून 1856. त्यांच्या जन्माचे ठिकाण टेंभू, सातारा. त्यांचं बॅकग्राऊंड हे आपण प्रत्येक समाज सुधारकाबद्दल बघत राहिलो आहोत की पहिले पण आपण अण्णाभाऊ साठे असतील, विनोबा भावे असतील, यांचं बॅकग्राऊंड बद्दल आपण नक्कीच बघितलंय. कारण का तेच आपल्याला एक बेसिक पर्स्पेक्टिव्ह मिळून देतो की ते काय विचार करतात किंवा त्यांची जडणघडण त्यांच्या विचारांची कशी झालेली आहे. सो आगरकरांबद्दल जर आपण बघायला गेलो तर ते एका गरीब कुटुंबात जन्मलेले. ओके. आणि छोट्या मोठ्या नोकरी त्यांनी सुरुवातीला केलेल्या. मामलेदार कचेरीत काम केली, माधुकारी मागून शिक्षणासाठी वणवण फिरले. या सगळ्या एक बेसिक गोष्टी आगरकरांबद्दल आणि त्यांच्या जडणघडणीबद्दल महत्वाच्या आहेतच. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट. तर ते शिक्षणासाठी कुठे कुठे फिरले? कराड, रत्नागिरी, अकोला अशा ठिकठिकाणी ते फिरले शिक्षण मिळवण्यासाठी. ओके. आणि शेवटी पुण्यात येऊन डेक्कन कॉलेजला त्यांनी ऍडमिशन घेतली. तर त्यांचं हे शिक्षण अख्खं जे आहे ते हाल अपेष्टांनीच भरलेलं शिक्षण आहे, कारण का घराची परिस्थिती बेताची नसल्यामुळे. त्यांचं BA हे 1878 साली झालं, डेक्कन कॉलेज पुणे. त्यांचं MA 1880 साली झालं, डेक्कन कॉलेज पुणे. आणि त्यांचा मृत्यू 17 जून 1895 साली झाला. ठीक आहे. सो जर त्यांचं एक टेन्युअर जर आपण बघितलं तर रफली इट इज 39 इयर्स, 40 इयर्स रफली त्यांचं आयुष्य. ऑल राईट. सो ह्या मागचं त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे? ऑल राईट. त्यांची घराची ह्या स्लाइड वरती जेव्हा आपण फोकस करतो तर आपल्याला त्यांचा जन्म, जन्माचे ठिकाण, त्यांचं शिक्षण आणि त्यांचा मृत्यू हे आपल्याला ह्या स्लाइड वरती फोकस ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड आपण बघूया. जसं आगरकरांचं नाव येतच येतं, आपल्याला टिळकांचं नाव सोबत येतोच येतो. त्याचं कारण काय? तर सगळ्यात पहिला पॉईंट जो आपण इकडे ठेवला आहे की आगरकर आणि टिळक हे खूप घट्ट मित्र होते. ते डेक्कन कॉलेजला एकत्र शिक्षण घेत होते, एकाच वर्गात असतील. ऑलराईट. आणि त्यांची मैत्री तिकडेच झाली. कारण का आगरकर कॉलेजमध्ये भरपूर वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायचे. त्याच वेळेला ते कॉलेजला असताना वृत्तपत्रांमध्ये लिखाण करायचे. सो हे ते खूप अप्रोचेबल होते. विचारवंत म्हणून कॉलेजमध्ये त्यांची एक ओळख होती आणि टिळकांची त्यांची भेट त्याच डेक्कन कॉलेजमध्ये झाली. त्याच वेळेला दोघांनी डिसाईड केलं की आपल्याला देशासाठी काहीतरी काम करायचं आहे आणि एकत्र काम करायचं आहे, हे त्या दोघांनी ठरवलं. तर त्याचं एक तुम्हाला व्हॅलिडेशन हे कुठून येतं? तर 1880 ह्या साली त्यांनी चिपळूणकरांसोबत मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आणि आपले आगरकर 1881 साली जेव्हा त्यांचं MA कम्प्लीट झालं तेव्हा जाऊन याच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते जाऊन एक शिक्षक म्हणून त्यांनी आपले शिक्षणाची एक शिक्षक म्हणून सुरुवात केली. त्याच मैत्रीला, त्याच विचारांना त्यांना पुढे न्यायचं होतं आणि त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी एक 1881 साली आगरकर आणि टिळक ह्या दोघांनी मिळून केसरी आणि मराठाची सुरुवात केली. सो हे लक्षात ठेवा. इकडे बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न येतो परीक्षेत, कोणता न्यूजपेपर इंग्लिशमध्ये होता आणि कोणता मराठी. सो मराठा इंग्लिशमध्ये होता आणि केसरी मराठीत होता. सो जुन्या लोकांना हे साहजिकच आहे, माहिती आहे. नव्या लोकांना हे लक्षात ठेवायला थोडंसं कठीण जातं, म्हणून दिलेलं मी खास अंडरलाईन पण केलं. ठीक आहे. 1881च्या नंतर आता केसरी आणि मराठा हे महत्वाचे न्यूजपेपर्स आहेत. त्याचं कारण काय आहे की त्यातलं लिखाण, जसं मी लास्ट समाजसेवक सुधारक बद्दल पण तुम्हाला म्हणत होतो, तसंच हे कोणत्याही समाज सुधारकाला इम्प्लाइड आहेच आहे की त्यांची वैचारिक दृष्टी ही ते लिहितात कसे, ह्याची मांडणी कशी होते. आणि मराठा आणि केसरी हा एक अमेझिंग एक्झाम्पल आहे ह्या दोन्ही पर्सनॅलिटीजचं आकलन करण्यासाठी. जोपर्यंत आपण ह्या कोणतेही आता हिस्टोरियन्स असतील ज्यांनी ह्यांच्यावरती पुस्तकं लिहिली आहेत, त्यांनी ह्या दोन न्यूजपेपरमध्ये त्यांनी वेगवेगळ्या टॉपिक्स वरती लिहिलेले आर्टिकल्स याचं आकलन केल्याशिवाय राहणारच नाही. ठीक आहे. सो
म्हणून ह्या न्यूजपेपर्समध्ये त्या लोकांनी दोघांनीही त्यावेळेला कोल्हापूरच्या संस्थानांच्या दिवाणांनी केलेल्या कारस्थानाची कठोर शब्दात टीका केली आणि त्यावरती त्या व्यक्तीने त्यांच्यावरती आबरू नुकसानाचे खटले चालवले आणि त्याच वेळी त्यांना डोंगरी तुरुंगात पाठवण्यात आले. सो आगरकरांनी आता स्मार्ट परत आगरकरांनी त्या डोंगरी तुरुंगात ते 101 दिवस राहिले म्हणून त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं, डोंगरीच्या तुरुंगातील त्यांचे 101 दिवस. सो ह्याच्यात ह्या दोघांमध्ये काय बोलणं झालं, कसं झालं, पुढची वाटचाल आपल्याला कशी असायला हवी याबद्दल त्यांचे भरपूर डिस्कशन झाले आणि बाहेर आल्यावरती तुम्हाला दिसतं 1884 साली 24 ऑक्टोबर या तारखेला त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच सोबत फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. 1885 बरोबर 1 वर्षांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आणि इकडे महत्वाचा पॉइंट म्हणजे काय की आगरकर इथे प्राचार्य सुद्धा झाले. ठीक आहे. सो हा महत्वाचा पॉइंट आहे इकडे या स्लाइड वरती. टिळकांसोबत त्यांनी काय काय केलं किंवा हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला टिळकच त्यांचे वैचारिक मित्र झाले. ठीक आहे. कॉलेजला असताना त्यांनी शाळा सोबत चालू केली जिकडे ते शिक्षक म्हणून लागले आगरकर. त्यांनी 2 महत्वाचे न्यूजपेपर्स चालू केले विच वर द माउथपीस ऑफ मुव्हमेंट्स इन इंडिया. तुरुंगवासही सोसला एकत्र आणि मग डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना हे त्यांनी टिळकांसोबत चिपळूणकरांसोबत आगरकरांनी त्यावेळी केली. पण टिळक आणि आगरकर हे 2 डिफरंट पिलर्स आहेत. ठीक आहे. ह्याच्यात सिमिलॅरिटीज एका दृष्टिकोनाने असू शकते ती म्हणजे भारताचं स्वातंत्र्य. ओके. आणि भारताने स्वतःवरती राज्य करणे, इंग्रजांनी इकडून निघून जाणे हे नक्कीच दोघांमध्ये एक इकडे सिमिलॅरिटी होती ह्या थॉट प्रोसेसमध्ये. पण डिससिमिलॅरिटी कुठे होती तर एकदम साध्या वाक्यात जर म्हणायचं म्हटलं तर हा वाक्य तुम्ही इकडे बघा. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्व देणे असे आगरकरांचे मत होते आणि टिळकांचे मत होते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास नंतर सामाजिक सुधारणा कर. सो इकडे खूप फंडामेंटल डिफरन्स आहे आणि हा डिफरन्स का आहे ह्याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट स्लाइड बघायला हवी. म्हणून मी ह्या टॉपिकला नाव दिलंय की आगरकर एक स्वतंत्र विचारधारणा. हा जर फर्स्ट पॉइंट तुम्ही जर नीट बघाल तर आगरकर या विद्यार्थी दशेत होते कॉलेजला तेव्हा जॉन स्टुअर्ट मिल्स, स्पेन्सर, गिबन्स, रुसो, वोल्टेअर, मॉर्ले ह्या सगळ्यांच्या विचारांनी किंवा लेखणी त्यांना भरपूर इन्स्पायर करायची. आता ही लोक म्हणजे कोण की त्याच्याच आधी युरोपमध्ये एक रेव्होल्युशन झालं. त्यातलं एक महत्वाचं म्हणजे फ्रान्समध्ये झालेला रेव्होल्युशन म्हणजे फ्रेंच रेव्होल्युशन ज्याचे एक इंटेलेक्च्युअल बेस दिलेला लोक म्हणजे रुसो, वोल्टेअर ह्या लोकांनी दिलंय. आणि त्या इंटेलेक्च्युअल बेसचं अर्थ म्हणजे काय तर आयडियाज लाईक लिबर्टी, इक्वॉलिटी, फ्रॅटर्निटी ह्या फ्रेंच रेव्होल्युशन मध्ये पर्कोलेट झाल्या आणि त्याच्यानंतर तो रेव्होल्युशन झाला. ठीक आहे. फ्रान्स आधीच होता का बेस्ट कंट्री किंवा त्यावेळेला डेव्हलप कंट्री किंवा लोकांमध्ये सत्ता होती का हातात? नाही, तीही मोनार्कीच होती, त्याच्यानंतरही राहिली. पण लोकांची जागरूकता कोणत्याही रेव्होल्युशनसाठी खूप महत्वाची आणि ती जागरूकता कोणत्या बेसिसवरती असायला हवी? त्यांची लिबर्टी, ओके, इक्वॉलिटी, फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व, ह्या गोष्टींवरती बेस्ड असून लोकांची जागरूकता असणं खूपच गरजेचं आहे. त्याशिवाय एक इंडिपेंडन्स मिळवणं कठीण आहे. ह्या बेसिक कॉन्सेप्ट वरती टिळक आणि आगरकरांचे मतभेद झाले. टिळकांचं म्हणणं होतं की आधी इंग्रजांना बाहेर टाकूया मग आपण देश रिपेअर करूया आणि आगरकरांचं म्हणणं होतं नाही, आधी देश रिपेअर करायचा प्रयत्न करायचा. समाजात एक बेसिक सेन्सिटिव्हिटी, एक सेनिटी आणणं खूप गरजेचं आहे, तरच आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो, कारण का एकजूट होऊ शकतो. ठीक आहे. सो दोघांचंही म्हणणं एकच आहे की एकजूट व्हायचंय. टिळकांचं म्हणणं होतं एकजूट व्हा देश आजाद करायला मग रिपेअर करू. आगरकरांचं म्हणणं होतं आधी स्वतःला रिपेअर करू, एकजूट होऊ आणि देश आजाद करू. सो नेक्स्ट पॉइंट तुम्हाला इकडे दिसेल आगरकरांची विचारसरणी कशावरती होती. भलेही मी तुम्हाला फर्स्ट पॉइंट मध्ये त्यांच्या इन्स्पिरेशन्स बद्दल सांगितले पण त्यांचं स्वतःचं काय म्हणणं होतं? बुद्धिवाद, रॅशनॅलिझम, व्यक्तिवाद, इंडिव्हिज्युअल फ्रीडम, इक्वॉलिटी, इंडिपेंडन्स असणं गरजेचं आहे.
सायंटिफिक विजन किंवा टेम्पर आणि ह्युमनिझम या सप्तश्रुतींनी त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला. ह्याचं कारण आहे, ह्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसून येतो इकडे मी तुम्हाला पुढचे पॉइंट इकडे हायलाइट केले. त्यांची लेखणी 1888 साली त्यांनी जी चालू केली ती म्हणजे सुधारक. आणि ह्याच्यात त्यांनी त्यांच्या ही जी कला आहे, ठीक आहे, ही त्यांची जी विचारसरणी आहे त्याचं सुधारक मधल्या प्रत्येक आर्टिकल मध्ये तुम्हाला दिसून येते. कारण का त्यांचं एक बोध वाक्य होतं, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. ठीक आहे. आणि ह्याच मदतीने त्यांनी त्यांच्या समाज जीवनाची किंवा समाज सुधारणाची जो त्यांचा विचार होता त्याच्यावरती कार्य केलं. आता रॅशनॅलिझम, इंडिव्हिज्युअल फ्रीडम, इक्वालिटी हे का मध्ये दिसून येतं? कारण त्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ वुमेन हा पकडून धरला. ठीक आहे. सो येस, जातीच्या विरोधात त्यांचं बोलणं होतच होतं. ठीक आहे. पण सगळ्यात फोकल पॉइंट त्यांच्या विचारांमधला होता इंडिपेंडन्स ऑफ द बेटर हाफ, ते आहे फिमेल्स. ठीक आहे. त्याचं कारण सिंपल आहे. तुम्ही जर प्रत्येक समाज सुधारकाचं एक उद्धार करण्याचं किंवा समाज सुधारकाच्या एक चळवळींबद्दल तुम्ही जर बघाल, ते राम मनोहर राय असो, फुले असो, ईश्वरचंद्र विद्यासागर असो, कोणी असो, ठीक आहे, तर तुम्हाला एक फोकल पॉइंट दिसेल, ते म्हणजे फ्रीडम ऑफ फिमेल्स, वुमन. हा त्यांनी खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट त्यांच्या समाज सुधारणाचा ठेवला. हा सिंपलचा अनालिसिस आहे की इफ द 50% ऑफ द पॉप्युलेशन अंदाजे, ठीक आहे, द अदर जेंडर ऑफ द सोसायटीच फ्री नाहीये तर कसला फायदा. ठीक आहे. म्हणून आगरकरांचे खूपच स्ट्रॉंग लेख आणि खूपच स्ट्रॉंग विचार त्यांनी मांडले. आणि हे म्हणजे इक्वालिटी, राईट्स ऑफ इक्वालिटी. कोणत्या? तर हे स्त्री पुरुषांमधली इक्वालिटी बद्दल त्यांनी म्हटलं. तर त्याच्यात केशव्यपन, पोशाख, अंत्यसंस्कार, पायतणे, कोणती चपलं घालायची, ह्यावरती सुद्धा त्यांनी लेख लिहिले सुधारक मध्ये आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की फिमेल्स ऑल्सो हॅव राईट. आता ह्याच सोबत ओके, सायंटिफिक टेम्पर जेव्हा हा वर्ड येतो, म्हणजेच ते अधर्मी होते का? नाही, ते धर्मी होते, त्यांना भरोसा होता, पण त्याला एक सायंटिफिक विजन होती. त्यांचे खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट्स आहेत, खूप स्ट्रॉंग आर्टिकल्स आहेत, ज्याच्यात लोकांनी त्यांना क्रिटिसाइजही केलं आहे की ते नास्तिक वगैरे आहेत का. ठीक आहे, असू शकतील, माझं मत आहे, माझं अंडरस्टँडिंग आहे, ॲग्नॉस्टिक असतील. कारण का त्यांचं म्हणणं होतं की अंधश्रद्धा एवढी वाढली आहे लोकांमध्ये आणि अंधश्रद्धेमुळे रिच्युअल्स म्हणजे रीती एवढ्या वाढल्या आहेत की समाजात कोणत्याही प्रकारची सेन्सिबिलिटी नाही राहिली. जोपर्यंत ह्या रिच्युअल्स आपण तोडणार नाही किंवा धर्मामधली अंधश्रद्धा तोडणार नाही तोपर्यंत फायदा नाही. म्हणून त्यांचे लेख या अंधश्रद्धेला अटॅक करणारे असायचे. सो हे सिंपल आहे की मुश्किल 40 इयर्सचा त्यांचा कालखंड आहे, आयुष्य आहे, त्याच्यात त्यांनी असं फोकस करणं ज्याच्यात इंडिपेंडन्स ऑफ वुमेन, त्यांची इक्वल राईट्स हे करणं आणि फेथ वरती अटॅक पेक्षा त्याच्यातल्या अंधश्रद्धांवरती अटॅक करणं हे त्यांनी स्वीकारलं. आता ह्याच्या अगेन्स्ट होते. ठीक आहे. पण आगरकरांनी स्वतःची वैचारिक इंडिपेंडन्स ठेवली आणि पुढे गेले. सुधारक जे त्यांचं स्वतःचं एक वीकली न्यूजपेपर होतं, ठीक आहे, त्याच्यात त्यांनी ह्याच्यावरती भरपूर प्रकाश टाकला. ठीक आहे. एक क्रिटिसिझम आगरकरांवरती नेहमी असतं, ते म्हणजे त्याच वेळेला पुण्यात फुले सुद्धा होते आणि त्यांनी फुले किंवा त्याच्या आधी साधारणपणे थोडस फुले सुद्धा होते आणि फुलेंच्या चळवळींमध्ये त्यांनी जास्त रस घेतला नाही. पण त्यांचा डिफेन्स म्हणून एक म्हटलं जातं की म्हणजे एक आहे त्यांचा क्रिटिसिझम, दुसरा आहे त्यांचा डिफेन्स. असं म्हटलं जातं की ते मे बी पुण्यात जास्त करून त्यांनी आयुष्य काढलं, त्याच्या बाहेर जास्त जाणं झालं नाही, कदाचित हा एक डिफेन्स त्यांचा आहे. पण हा खूपच सॉफ्ट डिफेन्स आहे, एवढा स्ट्रॉंग नाही. ठीक आहे. पण आगरकरांवरती टीका किंवा क्रिटिसिझम आहे का? हो, नक्कीच आहे. हे बेसिकली हेच दाखवून येतं की कोणताही एक माणूस हा परफेक्ट नाही. ठीक आहे. असं सुधारक ही जी आवृत्ती होती ही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत सुरू असायची आणि इंग्लिशची सुरुवातीची जबाबदारी होती नामदार गोखले यांच्यावरती. ऑलराईट. सो हा एक बेसिक फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा.
ह्या पर्टिक्युलर स्लाइड मध्ये तुम्हाला कोणते इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात की ते कोणाकडून इन्फ्लुएन्स होते, तर नक्कीच फ्रेंच रेव्होल्युशन, रुसो, स्पेन्सर्स, मिल हे नाव लक्षात ठेवा. त्यांची विचारसरणी किंवा त्यांचं काय थॉट प्रोसेस होतं हे पॉइंट लक्षात ठेवा. सुधारकाचा साल लक्षात ठेवा. त्याच्यात त्यांचा हा जो वाक्य आहे, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यांनी कुठे कुठे टार्गेट किंवा टार्गेट चुकीचा आहे शब्द आहे, कोणत्या कोणत्या पॉइंट्स वरती महत्वाचं उचललं, फिमेल लिबरेशन, फिमेल इक्वालिटी आणि अंधश्रद्धा. ठीक आहे. आणि सुधारक हे इंग्लिश ॲज वेल एज मराठी होतं. सुरुवातीला इंग्लिशचं लिखाण हे इंग्लिश पब्लिकेशन नामदार गोखलेंकडे होतं. ह्या स्लाइड वरती इकडे मी पॉज करीन. तुम्ही त्यांची बुक लिस्ट काय आहे, त्यांनी कोणती पुस्तकं बेसिकली लिहिली आहे, ही मी इकडे मेन्शन केली आहे. ठीक आहे. सो ही तुम्ही जरा एकदा बघून घ्या. आणि त्यांच्या नावाने दिले गेलेले हे 2 मेजर अवॉर्ड्स महाराष्ट्रातले. तर जसं मी सांगितलं अंधश्रद्धावरती त्यांचा अटॅक होता, तर महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सुधारककार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो. तसंच एक आदर्श पत्रकारितेसाठी सुद्धा दिला जातो. ठीक आहे. नेक्स्ट, आज आपण नेहमी आपली एक एक्सरसाइज करतो की त्यांच्यावरती प्रश्न कसे येऊ शकतात. तो हा पहिला प्रश्न बघा, जहाल काळात केसरी व मराठा जनजागृती आघाडीवर होते, टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते. हा ही स्लाइड तुम्ही पॉज करा, याचा विचार करा, ह्याचा आन्सर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. तसंच नेक्स्ट क्वेश्चन पण आहे, गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत होते. ठीक आहे. तसं इकडे एक कॅच आहे ह्या स्लाइड मध्ये, तुम्ही बघा. जर हा सेकंड क्वेश्चन जो आहे, तुम्ही ह्याचा आन्सर शोधून काढा आणि मला कॉमेंट मध्ये नक्कीच कळवा. ठीक आहे. तसंच ह्या दोन्ही क्वेश्चनचे पण आन्सर तुम्हाला, काही क्वेश्चनचा आन्सर एकदम सहजच आहे पण तुम्हाला लक्षात राहील. तो आगरकर एक थॉट प्रोसेस जर म्हणून तुम्ही शोधायला गेले किंवा विचार करायला गेलात आगरकरांबद्दल, तर आगरकर कंपॅरिझन मध्ये कोणाच्याही येत नाही. ते बऱ्यापैकी वरती, त्यांचं पेडेस्टल, त्यांचा उच्चांक खूप हाय आहे ज्या काळात ते होते. कारण का अंडरस्टँड करा, 1880, ओके, त्यावेळेला इक्वालिटी आणि त्याच्यावरती लिहिणं, एकटे असून लिहिणं, हे खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. पण देश कुठेतरी थोडंसं ट्रान्झिशन फेज कडे जात होता. कारण का 1885 मध्ये तुम्हाला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना दिसते. ऑब्व्हियसली फिमेल्स नाही आहेत त्याच्यात. सो फिमेल लिबरेशन आणि फिमेल इक्वालिटी बद्दल अजून स्ट्रेस आलेला नाही दिसत. पण त्या काळात फुले असो किंवा त्यांच्यानंतर आगरकरही असो, ह्यांनी ही चळवळ चालवली. ओके, लक्षात ठेवा, त्यावेळेला त्यांनी इक्वालिटी टू वुमेन ही चळवळ चालवली, तेव्हा आज जाऊन कुठेतरी आपण थोडंसं तरी देऊ शकतो. तर तुम्हाला हा प्रयत्न माझा आवडत असेल, आमचा गायडन्स ग्रुपचा आवडत असेल, तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक द्या. ठीक आहे. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सांगा सबस्क्राईब करा, किंवा ज्यांना हे नक्की ही इन्फॉर्मेशन युजफुल असेल त्यांना ही फॉरवर्ड करा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे. थँक्यू.